नमस्कार. आज आपण बघणार आहोत इयत्ता 4थीच्या पुस्तकातील दुसरा धडा, बोलणारी नदी. एक होती मुलगी, तिचे नाव लीला. होती ती 4थीत. भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या काढायची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडे चालत गेले की नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. आई म्हणाली, नको खाऊ. ताई म्हणाली, नको खाऊ. माई म्हणजे तिची आजी म्हणाली, त्या गलीला नको खाऊ गोळा, तुझा गळा, पाणी होईल नाकात गोळा. आता काय करावे बरे? तिला विचार करू लागली. तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, ही ग नदी. पण नदी कशी बोलणार? मग ती स्वतःच म्हणाली, गलीला. मग लीला म्हणाली, ती ग नदी, त्याला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, हेलगाळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा, पटकन खा. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. आई म्हणाली, नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी मी, नदीबाई. माझं ऐक. बरोबर. लीला पळत बर्फावाल्याकडे गेली. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, नको बुडू शाळा. आई म्हणाली, नको बुडू. माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडू नको शाळा. शिकून सवरून होशील ही माझ्या बाळा. लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडू देत नाही. शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, त्याला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा. काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. आई नाही ताई, आई बाईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळाले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिने विचारले. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16 ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत?
विचारले. आई म्हणाली, शिंकड्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला. उघडून पाहिलं तर डब्बा सगळा रिकामा. आई, यात तर एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं, असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? तिला परसातून पळत आली. अगं, पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? मूर्ख कुठले? आई नीलावर ओरडली. अगं हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली, पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारले. नदी म्हणाली, नीला आहे नीला, पेढे आहेत 16. तू घे 8, मला दे 8. अगं, पण नदी कशी बोलेल? माई अन आई एकदम म्हणाल्या. कशी म्हणजे? नीलाशी तशी बोलते तशी. नीला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? लीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली. ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डब्बा घेऊन आली. नीला, घ्या एक पेढा, खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? माई हसून म्हणाली. शब्दार्थ: वावर, शेत, शिवार. बिनधास्त, बेफिकीर, कसलीही काळजी न करता. शिंकाळे, छताला टाकलेले दोरीचे जाळे, यात दही दुधाची भांडे ठेवतात. बुट्टी, बांबूंची टोपली. परस, घरामागची मोकळी जागा. स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. ओ. लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आ. लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. ई. नदीबाई कोणापेक्षा मोठी होती? ताई, आई, माई यांच्यापेक्षा नदीबाई मोठी होती. ई. आईने पेढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता? आईने पेढ्याचा डब्बा शिंकाड्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. उ. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्यात गेली. प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. तुम्हाला काय खावेसे वाटेल? मला सोनपापडी खावीशी वाटेल. घरातील मोठी माणसं कोणता पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? घरातील मोठी माणसं गोळा, पेप्सी, चायनीज असे पदार्थ खाऊ नका म्हणून सांगतात. ई. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? मला कंटाळा आल्यावर मला खेळावेसे वाटते. प्रश्न 3. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. प्रश्न 4. कोण कोणास म्हणाले, नको बुडू शाळा? नीला लीलाला म्हणाली. लीलाला म्हणाली.
म्हणाली. त्या लीलाला म्हणाली, काय खाऊ आणलास? लीला भोला मामाला भोला मामाला म्हणाली. भोला मामाला म्हणाली, की तू बदामी पेढे नदीत टाकलेस. आई नीलाला म्हणाली. आई म्हणाली, की काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. माई लीलाला म्हणाली. माई लीलाला म्हणाली. प्रश्न 5. खालील शब्दांचे अनेकवचन करा. डब्बा, डबे. बैल, बैले. नदी, नद्या. डोळा, डोळे. दिवस, दिवसचा अनेकवचन दिवस. पेढा, पेढे. दिवसच्या अनेकवचन येईल खूप दिवस.